यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची. पोलीस स्टेशन आर्णी येथील प्राणघातक हल्ल्यातील अज्ञात आरोपी अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अवघ्या 22 वर्षीय तरुणाने केला होता हल्ला. 29 मे 2026 रोजी रात्री दरम्यान जखमी नामे रामराव रमेश मिसाळ, वय वर्ष 50, राणा शिवाजी नगर आर्णी, हा आर्णी येथील एका देशी दारूच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी जात असताना अज्ञात इसम यानं दारू मागितली असता दुकान बंद केल्यामुळे त्याला दारू दिली नसल्याचा राग मनात धरून त्या अज्ञात इसमानं वाद करून पोटावर, पाठीवर चाकूनं गंभीर जखमा करून जीवासी ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला केल्यानं अज्ञात इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन आर्णी येथे अपराध क्रमांक 441/26 कलम 109(1) भाज्ञास गुन्हा नोंद करून तपासावर घेतलाय. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखाकडील पथकास गोपनीय माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. सदर गुन्हा निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून समांतर तपास करतेवेळी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यामध्ये नमूद गुन्ह्यातील संशयित इसमाचे सीसीटीव्ही फुटेज मिळून आल्यानं आर्णी परिसरात गोपनीय खबरदार यांना दाखवले असता सदरचा गुन्हा करणारा इसम नामे तौफिक रफिक शाह, वय वर्ष 22, राहणार गिरोली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम अशी गोपनीय माहिती काढून यवतमाळकडील पथकानं माहितीप्रमाणे सदर ठिकाणी रवाना होऊन आरोपी नामे तौफिक रफिक शाह, वय वर्ष 22, राहणार गिरोली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम याचा दिग्रस परिसरात शोध घेऊन ती शिताफीनं आरोपीस ताब्यात घेतला. सदरचा आरोपी यांनी गुन्हा केला असल्याची कबुली देऊन सविस्तर घडलेली घटना सांगितली असल्यानं कायदेशीर कारवाईस्तव पोलीस ठाणे आर्णी यांना ताब्यात देण्यात आलाय. सदरची कारवाई कुमार चित्ता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सतीश चौरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, गजानन राजमल्लू, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, पोलीस अंमलदार बबलू चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, सोहेल बेग, अमित झेंडेकर, पवन ढवळे, रुपेश पाली, आकाश सूर्यवंशी, रवींद्र होले, देवेंद्र होले, जितेंद्र चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे.